नमस्कार. महाभारतातना अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत जी अहंकाराबद्दल आहे आणि खरा त्याग म्हणजे काय हे आपल्याला पुन्हा एकदा नव्याने सांगते. तर विचार करा, एका राजाचं भव्य दानधर्म जास्त मोलाचा आहे की एका गरीब कुटुंबाचं शेवटचं जेवण? ह्याच प्रश्नाभोवती आपली आजची कथा फिरतेय आणि तिचं उत्तर खरंच अनपेक्षित आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. डोळ्यासमोर चित्र उभं करा. महाभारताचं ते भयंकर युद्ध नुकतंच संपलंय. हस्तिनापुरात शांतता आहे आणि एक मोठा भव्य यज्ञ चालू आहे. धर्मराज युधिष्ठिर हजारो लोकांना, ब्राह्मणांना, गरिबांना अन्नदान करतायत. सगळीकडे त्यांच्या दानशूरपणाची वाहवा होतीये. आणि याच कौतुकाच्या लाठेतनं युधिष्ठिराच्या मनात हळूच एक विचार येतो, अरे वा, मी किती महान आहे, मीच या सगळ्यांचा तारणहार आहे. आणि बस, नकळतपणे तिथेच अहंकाराचं एक छोटंसं बी पेरलं जातं. सगळं असं छान चाललेलं असताना अचानक त्या यज्ञस्थळी एका बिळातून एक विचित्र प्राणी बाहेर येतो. कोण? तर एक मुंगूस. पण थांबा, हे काही साधं मुंगूस नाहीये. याचं अर्ध शरीर चक्क शुद्ध सोन्यासारखं चमकतंय आणि अर्ध मात्र सामान्य आहे. साहजिकच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. ते मुंगूस काय करतं तर त्या यज्ञाच्या जमिनीवर गडबडा लोळायला लागतं. जणू काहीतरी घडण्याची अपेक्षा आहे त्याला, पण काहीच होत नाही. मग ते थेट राजा युधिष्ठिराकडे पाहतं आणि चक्क मानवी आवाजात एकदम उपहासाने बोलतं, हा काय यज्ञ आहे? हे तर निव्वळ धुळफेक आहे, दिखावा आहे. त्याचे शब्द असे काही लागतात ना की पूर्ण सभेत एकदम शांतता पसरते. आता साहजिकच तिथले ऋषी संतप्त होतात. ते त्याला जाब विचारतात. तेव्हा ते मुंगूस म्हणतं, थांबा, मी तुम्हाला एका खऱ्या यज्ञाची गोष्ट सांगतो. एक अशी गोष्ट जी या राजशाही थाटामाटापेक्षा खूप खूप वेगळी होती. ते मुंगूस सांगू लागतं, कुरुक्षेत्रात एक गरीब पण खूप प्रामाणिक कुटुंब राहत होतं. राज्यात तेव्हा भयंकर दुष्काळ होता. खायला अन्न नव्हतं. कित्येक दिवस उपाशी राहिल्यावर त्या कुटुंबाला कसेबसे थोडे सत्तूचं पीठ मिळाले. म्हणजे विचार करा, किती दिवसांनी त्यांच्या घरात चूल पेटणार होती. त्या कुटुंबाने त्या पिठाचे 4 समान भाग केले आणि ते जेवायला बसणार इतक्यात दारात एक भुकेला पाहुणा आला. त्या घरच्या प्रमुखाने एका क्षणाचाही विचार न करता आपला वाटा त्याला देऊन टाकला. पण पाहुण्याची भूक काही भागली नाही. मग काय, त्याच्या पत्नीनं आपला वाटा दिला, मुलाने दिला आणि शेवटी त्या घरातील गरोदर सुनेनं सुद्धा आपला वाटा त्या पाहुण्याला देऊन टाकला. म्हणजे बघा, स्वतः उपाशी राहून त्यांनी त्या पाहुण्याचं पोट भरलं. आणि मग एक चमत्कार होतो. तो पाहुणा काही सामान्य माणूस नसतो. तो स्वतः धर्मराज असतो. तो आपल्या मूळ रूपात येतो आणि म्हणतो, तुमच्या या निस्वार्थ त्यागाने स्वर्गसुद्धा थक्क झाला आहे. आणि त्याच क्षणी आकाशातून एक विमान खाली येतं आणि ते संपूर्ण कुटुंब जसं आहे तसं देहासहित स्वर्गात जातं. तर ही गोष्ट सांगून मुंगूस पुन्हा युधिष्ठिराच्या दरबारात येतं आणि आता ते दोन्ही यज्ञांमधला फरक सगळ्यांसमोर मांडतं. मुंगूस पुढे म्हणतं, ते कुटुंब स्वर्गात गेल्यावर मी बाहेर आलो आणि जिथे ते पीठ सांडलं होतं ना, त्या धुळीत मी नोळलो. आणि काय सांगू, त्या त्यागात इतकी ताकद होती की ज्या क्षणी त्या पिठाचा स्पर्श मला झाला, माझं अर्ध शरीर चक्क सोन्याचं झालं. आणि इथेच या कथेचं खरं सार आहे. जरा दोन्ही यज्ञांची तुलना करूया. एका बाजूला राजाचा यज्ञ, कशासाठी? तर कीर्ती आणि गौरवासाठी. आणि दुसऱ्या बाजूला त्या गरीब कुटुंबाचा त्याग, जो शुद्ध करुणेतून आला होता. राजाकडे अफाट संपत्ती होती, त्यांच्याकडे फक्त मूठभर पीठ. पण परिणाम, राजाच्या यज्ञाने फक्त त्याचा अहंकार वाढला आणि त्या कुटुंबाच्या त्यागाने एका साध्या प्राण्याचं अर्ध शरीर सोनं करून टाकलं. फरक बघा. आणि गोष्ट संपवताना मुंगूस युधिष्ठिराला म्हणतं, मला वाटलं एवढा मोठा यज्ञ आहे, कदाचित इथे माझं उरलेलं शरीरही सोन्याचं होईल, म्हणून मी इथे आलो आणि तुमच्या यज्ञाच्या जमिनीवर लोळलो. पण काहीच झालं नाही. म्हणूनच मी म्हणालो की त्या गरीब माणसाच्या मूठभर पिठाची जी किंमत आहे ती तुमच्या या महायज्ञात नाही. तर ही गोष्ट आपल्याला थेट अहंकार या विषयाकडे घेऊन येते. युधिष्ठिराच्या त्या महान यज्ञात नेमकी काय कमी होती? तर याच अहंकार नावाची. अहंकार म्हणजे काय? म्हणजे मीपणा. मी करतोय, हे सगळं मी केलंय, ही जी भावना आहे ना, तोच अहंकार. आणि धर्मराजाच्या मनात नेमकी हीच भावना आली होती, ज्यामुळे त्याच्या त्या महान दानाचं सगळं पुण्य नाहीसं झालं होतं. अहंकाराची काही लक्षणं तर अगदी स्पष्ट असतात. सतत मी केलं म्हणणं, कोणी टीका केली की लगेच वाईट वाटणं, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा मोठं समजणं. आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा माणूस सत्यापासून दूर जातो आणि त्याचे निर्णय हमखास चुकतात. आणि याचा सगळ्यात वाईट परिणाम होतो तो आपल्या नात्यांवर.
कारण जिथे अहंकार येतो तिथे प्रेम टिकत नाही आणि माणसे एकमेकांपासून दूर जायला लागतात. पण थांबा, एक प्रश्न अजूनही बाकी आहे. हे मुंगूस नक्की होतं तरी कोण? एक साधा प्राणी इतकं ज्ञान कसं काय सांगू शकतो? बरं का, या कथेच्या शेवटी याचंही रहस्य उलगडतं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक सामान्य मुंगूस चक्क धर्मराजाला, जो धर्माचा अवतार मानला जातो, त्याला सगळ्यांसमोर अपमानित करतंय. हे कसं शक्य आहे? याच्या मागे एक वेगळीच गोष्ट आहे. तर हे मुंगूस म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः क्रोधदेव होते. झालं असं की एकदा त्यांनी जमदग्नी ऋषींचा यज्ञ खराब केला. ऋषीधर शांत राहिले, पण त्यांच्या पितरांना खूप राग आला आणि त्यांनी क्रोधाला मुंगूस होण्याचा शाप दिला. आणि या शापातून सुटका कशी होणार होती? तर पृथ्वीवर प्रत्यक्ष धर्माचा अपमान केल्यावर. आणि पृथ्वीवर धर्माचा अवतार कोण होता? तर राजा युधिष्ठिर. म्हणजे बघा, जेव्हा त्या मुंगुसाने युधिष्ठिराच्या यज्ञातील अहंकारावर बोट्स ठेवलं, तेव्हा त्याने एकाच दगडात 2 पक्षी मारले. एक युधिष्ठिराला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आणि दुसरं म्हणजे धर्माचा अपमान करून तो स्वतःच्या शापातून मुक्त झाला. ही कथा संपते, पण आपल्यासाठी एक खूप मोठा प्रश्न मागे सोडून जाते. जर स्वतः धर्मराज युधिष्ठिर अहंकाराच्या जाळ्यात अडकू शकतात, तर विचार करा, आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या लहान-सहान कामांमध्ये हा अहंकार किती अलगदपणे शिरला असेल, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.